नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि मसालेदार आणि अगदी गावाकडच्या चवीचा खेकड्यांचा रस्सा. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. पावसाळा म्हटले की गरमागरम भात, भाकरी आणि फक्कड झणझणीत खेकड्यांचा रस्सा आठवल्याशिवाय राहत नाही. बघा, इथे मी आता आमच्या दादा आणि वहिनींकडे आलो आहे. यांच्याकडे खूप छान छान फ्रेश मच्छी मिळते आणि त्यांच्याकडे खेकडेसुद्धा उत्तम प्रकारचे मिळतात. म्हणून आज ठरवलं की आपण खेकड्यांचा रस्सा बनवूया आणि ती रेसिपी आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. बघा, दादा वहिनीकडे असे पोचेसुद्धा होते आणि छान अंडी भरलेली होती, पण आज माझा बेट ठरलेला होता म्हणून मी दादा आणि वहिनींकडून फक्त खेकडे घेतले. आता हे खेकडे बघाल ना तर खूप मोठे आणि अंडी भरलेली होती. म्हणजे इथे 2 खेकडे बरोबर अर्धा किलो वजनी मला भरलेत आणि ते मला इनफ होतात. बघा, आता अशा ठिकाणी इथे मी ते स्वच्छ करून घेते. खेकडे साफ करण्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच असते, नांग्या त्याच्या मोडून घेतल्या ना तर नंतर काही एवढं टेन्शन नाही. बघा, आता या ठिकाणी हे जे छोटे पाय असतात ना ते सुद्धा आपण रेसिपीमध्ये वापरणार आहोत. ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. बघा, अशा पद्धतीने एक एक करून मी हे छान काढून घेते. खेकडा आणि माझा संबंध लग्नानंतर आला आहे. ते कसं, लग्नाआधी मी खेकडे वगैरे हे काही मी खात नव्हती, पण लग्नानंतर माझ्या सासऱ्यांना खेकड्यांचा रस्सा खूप आवडायचा. ह्या रेसिपीची खरी ओळख त्यांनीच मला करून दिली आहे. म्हणजे त्यांनी मला खेकडे साफ करण्यापासून त्याची रेसिपी कशी बनवायची हे सगळं त्यांनीच मला शिकवलं आणि त्यांच्या हातची रेसिपी एवढी सुंदर झालेली की तेव्हापासून माझेसुद्धा खेकडे फेवरेट झालेत आणि तेव्हापासून मी सुद्धा हे बनवायला शिकली आणि अगदी आवडीने मी आणून ते बनवते. हे बघा, अशा पद्धतीने ब्रशच्या सहाय्याने किंवा अशा जाळीच्या सहाय्याने तुम्ही ते छान क्लीन करून घ्यायचे आहेत. त्याच्यावर खूप चिखल माती असते, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक ते साफ करून घ्या. इथे पाठीकडचा जो भाग असतो तो आधी आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि इथे जी माती आणि चिखल थोडंफार लागले ते सुद्धा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. आता इथे तोंडाकडचा भाग जो आहे तो मी इथे काढून घेते, स्वच्छ करते. मध्ये काप देऊन सुद्धा तुम्ही ही रेसिपी साठी असं वापरू शकता, पण मी असं मधल्या बाजूने असे 2 भाग करून आणि मग मध्ये जी घाण असते ती स्वच्छ करूनच आपण रेसिपीलाही वापरणार आहोत. हे जे दोन्ही साईडला असं केससारखं असतं ना, केस, ते सुद्धा आपल्याला छान काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ करायचे. बघा, अशा पद्धतीने. बाहेर पडतोय मुसळधार पाऊस आणि घरात दरवळणारे खेकड्याच्या रस्स्याचा सुगंध. पावसाळ्यातील खरी आणि खास मेजवानी म्हणजे हा खेकड्यांचा चविष्ट बेत. बघा, अशा पद्धतीने आपण हा सुद्धा खेकडा जो आहे तो साफ करून घेतला आहे. हे बघा, यातलं पाणीही काढून टाकायचं आपल्याला आणि ह्या ठिकाणी जी आतली जी पिशवी असते ना ती आपल्याला अगदी काळजीपूर्वक काढून घ्यायची आहे. खेकडे साफ करणे सुद्धा सोपं नाही आहे, कारण जमलं पाहिजे ते आणि प्रॅक्टिसने ते जमतं. बघा, अशा पद्धतीने आपण ते आता पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान आपण हे दोन्ही भाग आपल्याला आपल्या रेसिपीसाठी वापरायचे आहेत. हे जे लहान पाय असतात हे आपण वाटून घेणार आहे. मी तुम्हाला दाखवतेच पुढे. आणि ह्या नांग्या ज्या आहे त्याला एक असं थोडंसं तोडून घ्यायचं, जेणेकरून आपला जो रश्श्याचा चव आहे ती त्यामध्ये उतरते. आता इथे आपण वाटण बघतोय. 4 कांदे, 1 खोबऱ्याची वाटी, अर्धा टोमॅटो, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 मोठा तुकडा आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण घेतलेली आहे. आणि आता छान आपल्याला ते बारीकसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. खोबरं आणि कांदा छान असं तुम्ही तेलावर तळून घ्या, भाजून घ्या, जेणेकरून आपल्या रेसिपीसाठी ते उत्तम राहणार आहे. आता इथे आपण कढई गरम झाल्यावर त्यात थोडंसं तेल घेतलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे खडे मसाले जे आहे ना ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता
ही रेसिपी किंवा इतर कुठलंही असं फिश किंवा नॉनव्हेज असतं ना, ते बाधू नये म्हणून आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेतलं आहे. एक बारीक कापलेला कांदा आपण त्यामध्ये छान फ्राय करून घेतला आणि नंतर आपण त्यामध्ये एक मोठा चमचाभर काश्मीरी मिरची पावडर जी आहे ती आपल्याला छान तळून घ्यायची, जेणेकरून आपल्या खेकड्यांचा जो रस्सा आहे त्याला छान तरी येईल आणि छान रंग येईल. आता आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ना, ते आता या ठिकाणी आपण तेलामध्ये भाजून घेतोय बघा अशा पद्धतीने. आणि हे सगळं आपल्याला बारीक गॅसवर करून घ्यायचं आहे. जेवढं वाटण छान आपलं तेलावर तळल्या जाईल ना, तेवढीच आपली भाजी चविष्ट लागणार आहे. आता इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे आणि घरगुती माझा जो लाल तिखट मसाला आहे तो 2 मोठे चमचे मी इथे या रेसिपीमध्ये वापरते. हे सुद्धा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ते छान या वाटणामध्ये मिक्स करायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपण तिथे 5 मिनटं वाफ काढून घ्या. आता त्यामध्ये आपण जे साफ केलेले खेकडे होते ते आपण यामध्ये घालून घेतोय. हे बघा अशा पद्धतीने एक एक करून छान आपल्याला त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि पाणी लगेच घालू नका, आधी आपल्याला यावर एक वाफ द्यायची आहे, जेणेकरून आपलं जे काही वाटण आणि मसाला आहे ना ते ह्या खेकड्यांना छान कोट झालं पाहिजे, छान लागल्या गेलं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. कुठलेही सी फूड किंवा असं मच्छीचे प्रकार असतात ना, त्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही, अगदी पटकन होतात. हे बघा अशा पद्धतीने छान आपण मिक्स करून घेतलं आणि आपण त्याला आता एक वाफ देऊया अगदी 5 ते 10 मिनटं. तोपर्यंत आपण इथे जे खेकड्यांचे लहान पाय आहेत ना ते मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने अगदी बारीक वाटून घेतलं. आणि इथे काळजी तुम्हाला काय घ्यायची आहे, ते जे पायाचं पाणी आहे ते आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये जे आपण पाय वाटून घेतले होते ना त्याची कचकच राहता कामा नये. हे पाणी मी 2दा गाळून घेतलं आहे छान, त्यामुळे याच्यात कचरा काही गेलेला नाही आहे आणि आपली भाजी चवीला उत्तम लागेल आणि कचकच वगैरे यामध्ये काही लागणार नाही. तर ही काळजी तुम्हीसुद्धा घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने एक वाफ देऊन झालेली आहे खेकड्यांना आणि हे अर्धे शिजलेले आहेत. बघा इथला लाल रंग जर आला नसा की समजून जायचं आपले खेकडे छान शिजत चालले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. मंडळी, तुम्ही पण खेकड्यांचा रस्सा बनवता की नाही, तुमची पद्धत कोणती आहे तर ते मला तुम्ही नक्की सांगा. आणि माझी ही पद्धत तुम्हाला आवडली की नाही ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आता आपण जे पाणी गाळून घेतलं होतं ना ते आता या छान रश्श्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. या ठिकाणी आपण खेकड्यांचा जो रस्सा आहे तो अगदी पातळ नाही करणार आहे, थोडा दाटसरच ठेवणार आहे आणि तो खरंच छान लागतो चवीला. इथे साधारण मी 1 ग्लास इथे पाणी वापरलेलं आहे वाटण्यासाठी आणि तेच आपण यामध्ये घालून घेतलं आहे. बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि हो, हळद आणि लाल तिखट टाकल्यानंतर मी थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा ॲड केलं होतं. हे बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं आणि आता याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. पावसाळ्यात जर खेकड्यांचं कालवण आणि गरमागरम भात मिळाला ना तर जेवणाची मज्जाच काही वेगळी असते. बघा आता आपण इथे अगदी 5 मिनटं वाफ दिली आहे आणि छान आपल्या रश्श्याला अशी दणकून अशी उकळी आली आहे. कोथिंबीर टाकून आपण हे सर्व करतो आहे. आजची रेसिपी पाहायला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा, खा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.